मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. जरांगे अंतरवाली सराटीमध्ये जाणार तर मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग आज जाहीर करणार. मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला, मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. सरकारनं गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. मारहाण झाली, जीव गेला तरीही सरकारला मराठा आरक्षण घेणं मिळणारच. जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंचा लढा अभिमानास्पद. जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, गिरीश महाजन यांचं आश्वासन. महायुतीचं सरकार मराठा आरक्षणासाठी काम करत आहे. मराठा आरक्षण देण्याचा सरकारकडून 100% प्रयत्न. जरांगे पाटलांनी थोडा संयम बाळगावा, शिंदेंवर विश्वास ठेवावा. बावनकुळेंचं वक्तव्य. नांदेडमध्ये माजी मंत्री रवींद्र वायकरांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक. मराठा बांधवांनी देगलूरमध्ये रवींद्र वायकरांचा ताफा अडवला. धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल बासनात. महाधिवक्त्यांनी अहवालावर अभिप्राय न देता परत पाठवला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात टीएसने तयार केला होता अहवाल. मागासवर्ग आयोगाची पुढील बैठक 4 जानेवारीला. पुढच्या आठवड्यामध्ये सर्वेक्षणाची चाचणी होण्याची शक्यता. आज मागासवर्गीयांना ओळखण्यासाठीच्या अंतिम निकषांवर चर्चा. मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर आक्षेप. ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चानं केली निकष बदलाची मागणी. चर्चा करूनच नव्यानं निकष ठरवण्याची मागणी. राम मंदिर झाल्याचा आनंदच, मात्र सोहळ्याचं निमंत्रण नसल्याची शरद पवारांची माहिती. तर भाजप राम मंदिरावरून व्यवसाय करते की राजकारण हे माहिती नाही. शरद पवारांचा भाजपवर निशाणा. आस्तिक राहावं की नास्तिक हा पवारांचा प्रश्न. चंद्रशेखर बावनकुळेंची पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. जनतेच्या मनामध्ये काय, शरद पवारांना अद्यापही कळत नाही. निवडणुकीमधल्या भाजपचं यश, शरद पवारांच्या पक्षाची पोटदुखी. आशिष शेलारांचं शरद पवारांना प्रत्युत्तर. राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनाच राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण. उद्धव ठाकरेंकडे पक्ष राहिलेला नाही. उद्धव ठाकरेंमागे खासदार आमदार राहिले नाहीत. गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका. बाबरी पाडल्याची जबाबदारी बाळासाहेबांनी स्वीकारली होती. भाजपनं कोणतीही जबाबदारी घेतली नव्हती. उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला हवं होतं. जयंत पाटलांचं वक्तव्य. तर राम मंदिर ही एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा. राम मंदिर सोहळ्याच्या धर्तीवर आज 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार. नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा. सभेसाठी 40 एकर परिसरात मंडपासह व्यासपीठाची उभारणी. काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहणार. काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार. बच्चू कडू यांच्याकडे मी चहा प्यायला जाणार आहे, कोणत्याही राजकीय हेतून जाणार नाही. शरद पवारांचं वक्तव्य. काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या जामिनावर आज निर्णय. केदार यांच्यावर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आरोप. केदार यांच्या शिक्षा स्थगितीच्या निर्णयावर आज सुनावणी. अजित पवारांवर भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं इतिवृत्त नसताना सुद्धा 800 कोटींची कामं मंजूर. 800 कोटींची कामं रद्द करा, अन्यथा न्यायालयामध्ये जाणार असा इशारा. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी निधी देण्याचे आदेश. भाजप आणि शिंदे गटाच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादांचे आदेश. राज्यात शक्तिमान सरकार, पण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवता आला नाही. कांदा प्रश्नावरून खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा. केंद्र सरकार राज्य सरकारच्या विरोधात अमोल कोल्हेंचं आंदोलन. अमोल कोल्हेंचा मोर्चा अजितदादांनी व्यक्तिगत घेऊ नये. जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला. अजित पवारांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, मात्र ते त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्षपणे टोला. मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून सत्तेला लाथ मारणार का? खासदार अमोल कोल्हेंचा दिलीप वळसे पाटलांना सवाल. दिलीप मोहिते पाटील नेहमीच माझ्या व्यासपीठावर उपस्थित राहायचे. दिलीप मोहिते पाटलांनी आमचं व्यासपीठ सोडलं याची खंत. जिथे ससे होलपोट होत होती तिथेच ते दाखल झाले. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. 4ही पक्षांना लोकसभेच्या प्रत्येकी 12 जागा मिळाव्यात. वंचितची महाविकास आघाडीकडे समान जागा वाटपाची मागणी. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याची सर्वांची इच्छा. खरगेंना आंबेडकरांसोबत चर्चा करण्यास सांगितल्याची शरद पवारांची माहिती. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र. मवियामध्ये जागांवरून ओढाताण होणार नाही. संजय राऊतांचा दावा. जागा वाटपाच्या सूत्रावर तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत असल्याचीही स्पष्टोक्ती. लोकसभेसाठी कोण उमेदवार हवा, दानवे की खैरे? उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमधल्या पदाधिकाऱ्यांना विचारणा. खैरे आणि दानवेंच्या अनुपस्थितीमध्ये बैठक. तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंकडे, सूत्रांची माहिती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्या पराभवाचा वचपा काढणार ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा निर्धार. तर उमेदवारी कोणाची असेल त्याबाबतीत पक्षप्रमुख निर्णय घेतील, खैरेंनी केलं स्पष्ट. लोकसभेसाठी सोलापुरात योग्य उमेदवार देणार. निंबाळकरांनी मागच्या 5 वर्षांमध्ये चांगली कामं केली आहेत, बावनकुळेंचं वक्तव्य. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोदींनी 5व्या स्थानावर आणलं. मोदी देशाची अर्थव्यवस्था लवकरच 3ऱ्या स्थानावर आणतील. मोदींनी भारताचं नाव उज्ज्वल केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जागा वाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही. समसमान जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावरून संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण काशीकरांचा पक्षप्रवेश. प्रवीण काशीकर अमरावती लोकसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार. लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा, शरद पवारांचा काशीकरांना आदेश. अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरेंचं अखेर ठरलं. वाघेरे शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधणार. राजकारणामध्ये येण्याच्या चर्चा माधुरी दीक्षित यांनी फेटाळल्या. राजकारण हे माझं पॅशन नाही, तर अभिनय हे माझं पॅशन आहे, माधुरी दीक्षित यांचं वक्तव्य. लोकसभेची सूत्र अमित शहांच्या हाती. मोदी शहा राजनाथ सिंह करणार प्रत्येक मतदारसंघाचा दौरा. लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस फोडणार प्रचाराचा नारळ. फेब्रुवारी महिन्यामध्ये माहितीच्या आमदार खासदारांसह करणार महाराष्ट्र दौरा. नक्कल करणाऱ्यांची लोक योग्य वेळी नक्कल करतात. नक्कल करणाऱ्यांची घमेंड आपोआप उतरते. आव्हाडांनी केलेल्या नक्कलेवर तटकरेंचा पलटवार. बच्चू कडू मवियामध्ये येतील तर त्यांचं स्वागत करू. बच्चू कडू यांनी मवियाला सोडून जायला नको होतं, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य. शालिंदेताई पाटलांनी नैराश्यपोटी विधान केलं. शालिंदेताई पाटलांच्या विधानाकडे फार लक्ष देऊ नये, रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर. शेतकरी किसान आक्रोश मोर्चा चाकणमध्ये. चाकण शहरातून मशाल रॅली. मशाल रॅलीमध्ये खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 265 वर. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. तर कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 19 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. एकूण कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला 103 वर. गेल्या 24 तासांमध्ये 4 रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईतील जेजे रुग्णालयामध्ये 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर. कालच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यानं आज संप. तर त्वचाविकार विभागामधील 21 डॉक्टर 9 दिवसांपासून सामूहिक रजेवर. मुंबईच्या मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाचा प्रवाशांना फटका. मात्र रेल्वे प्रशासनाकडे दर महिन्याला केवळ 11 लेखी तक्रारी. गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाकडून ठाण्यामधील 54 एकर भूखंड निश्चित. भूखंड मिळाल्यास म्हाडाला गिरणी कामगारांसाठी 19,000 घरांची निर्मिती करणं शक्य होणार. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निवड. गृहनिर्माण संस्थांनाही याच बँकेमध्ये ठेवी ठेवण्याचे आदेश. शुक्रवारपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज. 29 ते 2 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. सततच्या दूषित हवामानामुळे मुंबईकरांमध्ये मांक्रायटिस आणि न्यूमोनियाची लक्षणं. विषारी वायूमुळे श्वसनाचे रोग वाढतायत. मुंबईकरांची चिंता वाढली. 500 रुपये तिकीट दर केल्यास नाट्यगृहाचं भाडं 1.5 पट आकारण्याच्या निर्णयाला विरोध. 1 जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये 23 नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका. नाट्यगृहाकडूनही भाडे कमी न करण्याची भूमिका कायम. राज्यातील पात्र मदरशांना पायाभूत विकासासाठी 10 लाखांचं अनुदान. राज्य सरकारचा निर्णय. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या मर्यादेमध्ये 5 पटीनं वाढ. राज्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या ठिकाणी एमआयडीसीच्या जागांचा खासगीकरणातून विकास. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एमआयडीसीच्या जागांचा खासगी भागीदारीमधून विकास करणार. विकास निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांचं आव्हान. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका. विरारमध्ये गुंडांच्या 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी. मनवेल पाडा इथल्या मोहक सिटी परिसरामधली घटना. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मालाड पश्चिम इथल्या शॉपिंग सेंटरला आग लागली. मॉलमध्ये अडकलेल्या 16 जणांची सुखरूप सुटका. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. महिला सवलत योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला फायदा. महिला प्रवाशांची संख्या वाढली. एसटीचं उत्पन्न 915 कोटींवर. ठाण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतूक शाखा सज्ज. वाहतूक शाखेच्या वतीनं मद्य विक्री करणाऱ्या बार चालकांसोबत बैठक.
ठाण्यातील शिंदे गटातील माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्या मतदारसंघातून अयोध्येमध्ये 51,000 पणत्या जाणार. ओवळा गावामध्ये 25 फूट असलेल्या हनुमानाच्या मूर्तीजवळ हजारो पणत्या आल्या लावण्यात. देशातील उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे 3 कोटी प्रकरणांची ऑनलाईन सुनावणी. एआय आणि ओसीआर तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुनावणी. अभिनेत्री जयाप्रदा यांना अटक करण्यासाठी यूपी पोलिसांची पथकं दिल्ली मुंबईत दाखल. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेली अंतिम मतदार यादी 5 ऐवजी 22 जानेवारीला प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाकडून 12 राज्यांना मुदतवाढ. बनावट कर्ज ऍप्स आणि बेटिंग ऍप्सवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. मंत्रालयाकडून बेकायदेशीर कर्ज ऍप्स आणि बेटिंग ऍप्स काढून टाकण्याच्या सूचना. पीएचडीसाठी 10 जानेवारीला फेरपरीक्षा. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यानं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे फेरपरीक्षा होणार. पुण्यात अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर पालिकेची कारवाई. 14,000 चौरस फूट कच्च्या बांधकामावर हातोडा. अयोध्येत अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाचा नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये भव्य शोभायात्रा. अक्षदा कलशाचं 21 जोडप्यांच्या हस्ते पूजन. 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान जिल्ह्याभरामध्ये या अक्षदांचं घरोघरी वाटप होणार. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्या हस्ते बॉम्बे सर्कस शोचं उद्घाटन. बॉम्बे सर्कस शहरामध्ये 1 महिना प्रयोग करणार. सांगली जिल्ह्यामध्ये उजराचा प्रश्न अखेर मिटला. साखर कारखान्यांना विना कपात 3,175 रुपये दर देण्याचे निश्चित. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या वरसगाव धरणामध्ये मगरीचा वावर. आडमाळ गावच्या परिसरात मगरीचं दर्शन. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वनृत्य स्पर्धा. घोड्यांचं नृत्य सर्वांचं बनलं आकर्षणाचा केंद्रबिंदू. नृत्य पाहण्यासाठी बाजारात गर्दी. गोंदियामध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचा अहवाल 21 डिसेंबरला विभागीय आयुक्तांकडे सादर. नुकसान भरपाईसाठी 44 कोटी रुपयांची मागणी. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. नंदुरबार तालुका दुष्काळ जाहीर. जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे 68 कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला. तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यात भाज्यांचे दर वाढले. भाजीपाल्यांचे दर 50 ते 60 रुपये किलोच्या पुढे, तर कांदा स्वस्त. धुळे जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे कापसाचं उत्पन्न घटलं. शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा. शासनानं कापूस खरेदी केंद्र सुरू करावं, शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. कांद्यावर देखील रोग आल्यानं शेतकरी संकटात. धुळे जिल्ह्यामध्ये हिवाळ्यातच 20 गावांना पाणी टंचाई. 20 विहिरी अधिग्रहित. टंचाईची सर्वाधिक झळ शिंदखेडा तालुक्याला. चंद्रपुरात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा शानदार प्रारंभ. उद्घाटन कार्यक्रमाच्या अंतिम नेत्रदीपक, लेझर आणि फायर शो सादर. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या अस्लोद ग्रामपंचायत भ्रष्टाचार आणि ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक. शहादा पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. गोंदियामध्ये थंडीची हुडहुडी. सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. येत्या काही दिवसांमध्ये थंडी वाढणार असल्याची शक्यता. चिपळूणमधला उड्डाणपूल आता नवीन डिझाईननुसार बनणार. नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाचं काम केलं जाणार. चिपळूणमधील गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदाईला विरोध. रस्ते दुरुस्तीसाठी ठेकेदार ठरवा, मगच काम करा. आंदोलन करत ठाकरे गटाची मागणी. भाजप राष्ट्रवादीचाही आंदोलनाला पाठिंबा. नांदेडमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. वाशिमच्या इंझोरी गावातील शेतकरी पूजा ढोक यांचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारानं गौरव. पूजा ढोक यांनी यावर्षी तीळ पेरणीसाठी प्लास्टिक बॉटलचा वापर करून उगवण शक्ती वाढवण्याचा यशस्वी प्रयोग केला. तसंच आरोग्यवर्धक खपली गव्हाचं त्यांनी विक्रमी उत्पादन सुद्धा घेतलं. साताऱ्याच्या कमानी हौद परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एकावर गोळीबाराचा प्रयत्न. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यात हडपसर भागामध्ये डंपरनं लहान मुलाला चिरडलं. मुलाचा जागीच मृत्यू. चालक फरार. संतप्त जमावानं डंपर पेटवला. अमरावती चांदुरबार रोडवरील नांदुऱ्यामध्ये ट्रक आणि लग्न समारंभामध्ये जाणाऱ्या ऑटोचा अपघात. 3घांचा जागीच मृत्यू, तर 4 मजूर गंभीर जखमी. राम मंदिराची पहिली झलक समोर. 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा. सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही समोर.
कडाक्याच्या थंडीमध्ये श्रीराम मंदिराचं 24 तास बांधकाम सुरू. मुख्य 8 इंजिनियर्सपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रामध्ये 4500 कामगारांकडून राम जन्मभूमीवर काम सुरू. राम मंदिरातील अभिषेकाची रूपरेषा निश्चित. 15 ते 22 जानेवारीपर्यंत पूजा आणि विधी होणार. 15 जानेवारीला गर्भगृहामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावर सुबक नक्षीकाम. गर्भगृहापासून इतर भागापर्यंतच्या दरवाजांच्या 4 वेगवेगळ्या डिझाईन्स. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या अभिषेक आणि उद्घाटनासाठी 25,000 हवन कुंड तयार. 17 जानेवारीपासूनच हवन सुरू होणार. राम मंदिर परिसरामध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात. जुन्या मंदिरामधील श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी. अयोध्या विमानतळासोबतच रेल्वे स्टेशनचाही कायापालट. विमानतळासोबतच रेल्वे स्टेशनचं सुद्धा उद्घाटन होणार. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा रेल्वे स्टेशनवर मिळणार. उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अयोध्या राम मंदिराच्या अभिषेक दिनी 50 इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची योजना. उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्यानं नियोजन. दिल्लीनंतर आता मुंबईहून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होणार. 15 जानेवारीपासून मुंबई ते अयोध्या दरम्यान दररोज उड्डाणं सुरू करण्याची इंडिगोची घोषणा. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला. 5 ते 6 कैद्यांकडून जीवघेणा हल्ला. पोलीस कर्मचारी जखमी. उपचार सुरू. कैद्यांवर कठोर कारवाईचे आदेश. नागपूरच्या वसंतनगर परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून वळूंचा धुडकूस. वळूंच्या झुंजीमध्ये दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नागरिक हैराण. बुलडाण्याच्या खामगावमध्ये एका सिमेंट कंपनीच्या वितरकाकडून सिमेंट पुरवठ्यात भेसळ. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सिमेंट वितरकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. येवला मनमाड महामार्गावरील कासारखेडा फाट्याजवळ भीषण अपघात. 7 ते 8 जण जखमी. अपघातामध्ये लहान बालकांचाही समावेश असल्याची माहिती. सोलापुरातील करमाळा तालुक्यामध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात. 4 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण जखमी. देवदर्शनासाठी शिर्डीला जात असताना दुर्दैवी घटना.